रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी आवाज पाहता लोचनी
अंगीकार ज्याचा केला नारायणे अंगीकार ज्याचा केला नारायणे अंगीकार ज्याचा केला नारायणे निंद्यतेही तेने वंद्य केली निंद्यतेही तेने वंद्य केली निंद्यतेही तेने वंद्य केली अंगीकार ज्याचा केला नारायणे अंगीकार ज्याचा केला नारायणे अंगीकार ज्याचा केला नारायणे अंगीकार ज्याचा केला नारायणे निंद्यतेही तेने वंद्य केली निंद्यतेही तेने वंद्य केली निंद्यतेही तेने वंद्य केली अजामिळ भिल्ली तारली कुंतनी भिल्ली तारली कुंटणी अजामिळ भिल्ली तारली कुंतनी भिल्ली तारली कुंटणी प्रत्यक्ष पुराणी वंद्य केली प्रत्यक्ष पुराणी वंद्य केली प्रत्यक्ष पुराणी वंद्य केली ब्रह्महत्या राशी पातकी अपार ब्रह्महत्या राशी पातकी अपार ब्रह्महत्या राशी पातकी अपार ब्रह्महत्या राशी पातकी अपार वाल्मिक किंकर वंद्य केला वाल्मिक किंकर वंद्य केला वाल्मिक किंकर वंद्य केला अंगीकार ज्याचा केला नारायणे अंगीकार ज्याचा केला नारायणे अंगीकार ज्याचा केला नारायणे अंगीकार ज्याचा केला नारायणे निंद्यतेही तेने वंद्य केली निंद्यतेही तेने वंद्य केली निंद्यतेही तेने वंद्य केली कामने येते भजन प्रमाण कामने येते भजन प्रमाण कामने येते भजन प्रमाण येते भजन प्रमाण काय थोरपण जाळावे काय थोरपण जाळावे ते काय थोरपण जाळावे ते कामने येते भजन प्रमाण येते भजन प्रमाण कामने येते भजन प्रमाण येते भजन प्रमाण काय थोरपण जाळावे काय थोरपण जाळावे ते काय थोरपण जाळावे ते हे अंगीकार ज्याचा केला नारायणे ज्याचा केला नारायणे अंगीकार ज्याचा केला नारायणे ज्याचा केला नारायणे नित्य तेने बंद केली तेने वंद्य केली निंद्यतेही तेने वंद्य केली तुबार कुमाई 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 अंगीकार ज्याचा केला नारायणे निंद्यतेही तेने वंद्य केली अजामिळ भिल्ली तारली कुंटनी प्रत्यक्ष पुराणी वंद्य केली ब्रह्महत्या राशी पातकी अपार ब्रह्महत्या राशी पातकी अपार वाल्मिक किंकर वंद्य केला अंगीकार ज्याचा केला नारायणे
निंद्यतेही तेने वंद्य केली तुका म्हणे ते भजन प्रमाण तुका म्हणे येथे भजन प्रमाण काय थोरपण जाळावे ते अंगीकार ज्याचा केला नारायणे निंद्यतेही तेने वंदे केली विठ्ठल विठ्ठल समचरण सरोजम सांद्रनीलांबुदाभं जगननेतपानि मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरं कैंजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करो पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जन्माद्यशेतोन वयादितरतः चार्त्य स्वभिज्ञ स्वरार तेने ब्रह्म हृदयादि कवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो आरि मृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि अतुलितबलधामं हैमसेलाभदेहं धनुजवनकृशानुज्ञानिनामाग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशम् रघुपति प्रिय भक्त वात जातम नमामि नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती घ्यावी घ्यावी माझी सेवा दिन दुर्बळा देवा दिन दुर्बळा देवा दिन दुर्बळा लागी सेवक झालो तुमच्या लादलो निज चरणा ओ स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेर जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता अंगीकार ज्याचा केला नारायणे अंगीकार ज्याचा केला नारायणे निंद्यतेही तेने वंद्य केली प्राप्तस्थळी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त वैराग्याचे मूर्तिमंत अवतार देहूचे सुप्रसिद्ध साद्वैत जगद्वंद्य जगद्गुरु श्रीमंत श्री ज्ञानेश्वरी तुकाराम महाराज यांचा
चार चरणाचा सर्वांच्या परिचयाचा अत्यंत सुंदर आणि अत्यंत गोड असा अभंग अज्या हरिकीर्तनाकरता मी निवडलेला आहे. महाराज श्री संत जगद्गुरु तुकोबारा या अभंगाच्या माध्यमातून मानव देहामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक मनुष्य जीवाला कृती करायची आहे आणि त्या कृतीच्या सामर्थ्यानं या जगामध्ये आपलं जीवन कसं वंदनीय ठरवता येईल याचं सुंदर विश्लेषण या अभंगाच्या माध्यमातून तुकोबारा आपल्याला करून देत आहेत. विठला 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 पैकी या अभंगावरती काहीच बोलण्यापूर्वी थोडासा परिहार देणं अत्यंत अगत्याचं आहे. आज आपल्या या श्री क्षेत्र पुण्य पवित्र पावन बेलोरा गावामध्ये भगवान श्री पंढरीनाथाच्या हनुमंतरायाच्या पवित्र पावन दरबारामध्ये भूमीमध्ये ग्रामस्थ मंडळी, मोजे बेलोरा गावातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, पुरुष मंडळी, माता भगिनी आणि उपस्थित सर्व वारकरी, टाळकरी, आदरणीय वंदनीय सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, आपणा सर्वांच्या या पवित्र उपस्थितीमध्ये स्वानंद सुखनिवासी, भजन तपस्वी, वैकुंठवासी, हरिभक्तीपरायण वामनरावजी जिजा पपाळ यांच्या 16व्या पुण्यस्मरणाचं औचित्य साधून आणि संत सम्राट श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायाचा हा त्रिशतकोत्तर वैकुंठ गमन सोहळ्याचा हा चाललेला महोत्सव आणि या महोत्सवाचं औचित्य साधून आदरणीय आम्हा सर्वांवरती पुत्रवत प्रेम करणारं व्यक्तिमत्व हरिभक्तीपरायण आदरणीय लक्ष्मणरावजी अण्णा फपाळ आणि त्यांच्या सौभाग्यवती आदरणीय आईसाहेब सुमनबाई या दोघांनी आपल्या जीवनामध्ये जगद्गुरु तुकोबारायाची गाथ्याची अत्यंत निष्ठेने आणि श्रद्धेने सेवा केली आणि ती सेवा जगद्गुरु तुकोबारायाचा गाथा स्वतःच्या हाताने लिहून आपल्या जगद्गुरु तुकोबारायांचे 11वे वंशज, खरं तर आज ज्यांची ही सेवा होती, आदरणीय वंदनीय आम्हा सर्वांचं श्रद्धास्थान, आपल्या सर्व वारकरी मंडळीचं गोड व्यक्तिमत्व, लाडकं व्यक्तिमत्व, हरिभक्तीपरायण आदरणीय गुरुवर्य जगद्गुरु श्री संत तुकोबारायाचे 11वे वंशज हरिभक्तीपरायण श्री पुंडलिकजी महाराज देहूकर, अर्थात बाबांच्या खरं तर ही सेवा होती, परंतु महाराजांचं एक व्यापकत्व खरं तर या आजच्या सेवेच्या माध्यमातून पाहायला भेटतं आपणा सर्व वारकरी मंडळीला की महाराज या महोत्सवाकरता आवर्जून उपस्थित आहेत, परंतु महाराजांच्या टोन्शन आपल्या गळ्यामध्ये थोडासा त्रास होतो आहे, सुजलेला आहे आणि म्हणून महाराजांनी आदरणीय अण्णांना विनंती केली की तुम्हाला मी येतो, परंतु सेवा कोणाला तरी करावी लागणार आहे. महाराजांना या ठिकाणी आल्याच्या नंतर आम्ही सुद्धा सर्वांनी विनंती केली की 10 मिनिट, 15 मिनिट, 20 मिनिट, अर्धा तास, काय जेवढं बोलता येईल तुम्हाला तेवढं तुम्ही बोला, परंतु ही सेवा तुम्ही समर्पित करा. परंतु महाराजांचं एक विशाल अंतकरण आहे आणि म्हणून महाराजांनी आज्ञा केली आणि अण्णांच्या माध्यमातून या ठिकाणी ही सेवा माझ्यापर्यंत येऊन पोचलेली आहे. खरं तर अण्णांनी आणि त्यांच्या परिवाराने आपल्या जीवनामध्ये जगद्गुरु तुकोबाराय आणि तुकोबारायाची गाथेची केलेली सेवा आणि त्या सेवेचं प्रतीक, त्या सेवेचं फळ म्हणजे आज उभी असलेली या मंडपामधील ही सगळी वारकरी समुदाय, आमची सर्व आदरणीय वंदनीय महाराज मंडळी आणि त्या निमित्तानं 2 दिवसाचा हा कीर्तन महोत्सव या ठिकाणी अण्णांच्या परिवाराने आणि अण्णांनी या ठिकाणी आयोजित केलेला आहे. त्याच्यामध्ये रात्री ज्यांची कीर्तन सेवा झाली, आपल्या परिसराचं श्रद्धास्थान आदरणीय वंदनीय परमश्रद्धेय श्रीगुरु म्हातार बाबा फडांचे चालक मालक हरिभक्तीपरायण आदरणीय भगवान बाबा पाथरुडकर बाबा यांची सुंदर सेवा त्या ठिकाणी रात्री झालेली आहे. आजची सेवा बाबांची आदरणीय देहूकर महाराजांची होती, परंतु सर्व अण्णांच्या परिवाराच्या वतीनं आणि अण्णांच्या वतीने ही सेवा माझ्याकडे
सोपवण्यात आलेली आहे. या सेवेच्या संबंधाने उपस्थित सर्व अण्णांवरती आणि अण्णांच्या परिवारावरती प्रेम करणारी ही जीवातली जीव देणारी ही सगळी वारकरी मंडळी आज आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्व वारकरी मंडळींच्या आदरणीय सद्गुरू महाराजांच्या चरणावरती मनोभावे प्रणाम करूयात, वंदन करूयात. खरं तर आज सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये 2009 साली मी परीक्षा दिली होती बाबा, आणि मला वाटते की दुसऱ्या वेळेला परीक्षा देण्याचा हा योग आज माझ्या जीवनामध्ये या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. कारण तुम्हा सर्व थोरा मोठ्यांच्या, कारण वारकरी संप्रदायाच्या प्रणालीप्रमाणे आणि माझ्या जगद्गुरु तुकोबारायाच्या अभंगाच्या गाथेप्रमाणे जीवन जगणारी ही सगळी 1-1 लाख मोलाची माणसं आज या पवित्र महोत्सवाकरता उपस्थित आहेत. खरं तर मी माझं भाग्य समजतो की काय पूर्वजन्मातलं पुण्य असेल की हे सद्गुरू महाराजांच्याच आज्ञेने आणि आदरणीय अण्णांच्या आज्ञेने सेवा माझ्यापर्यंत या ठिकाणी पोहोचलेली आहे. मी खरंच माझं परम भाग्य समजतो आणि आदरणीय महाराजांच्या चरणावरती, बाबांच्या चरणावरती, उपस्थित सर्व वारकरी मंडळीच्या चरणावरती मनोभावी प्रणाम करतो, नमस्कार करतो, वंदन करतो आणि एक अर्धा पाऊण तासभर सेवा परमात्म्याच्या चरणी समर्पित करण्याचा प्रयत्न करतो. विठला विठला विठला. आमच्या सगळ्या भाविक वारकरी टाळकरी मंडळीचं अहोभाग्य आहे की आपलं हृदय म्हणजे जगद्गुरु श्री संत तुकोबाराय आहेत आणि माझ्या तुकोबारायाचे वंशज अर्थात तुकोबारायाची परंपरा उज्ज्वल आणि अत्यंत जोमाने आणि चांगल्या पद्धतीने पुढे अव्याहतपणे चालू ठेवण्याचं कार्य जी व्यक्ती करत आहेत ते म्हणजे सद्गुरू आदरणीय पुंडलिकजी महाराज देहूकर बाबा आज या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि महाराजांच्या दर्शनानं खरं तर तुम्ही आम्ही सगळे मंडळी या ठिकाणी धन्य झालेलो आहोत, भाग्यवान आहोत. तुम्ही आम्ही हा आयोग तुमच्या आमच्या जीवनामध्ये या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. असो या सुवर्ण क्षणाच्या पण तुम्ही आम्ही सगळे साक्षीदार आहोत. विठला विठला आणि महाराजांनी हा प्रसाद दिला आणि महाराजांनी घालतानाच सांगितलं की शेवटच्या क्षणापर्यंत हा गळ्यामध्ये तुळशीचा हार तुमच्या पाहिजे आणि तो हार काय तुम्ही काढू नका अशी महाराजांची इच्छा आहे. परंतु खरं सांगतो आदरणीय बाबाजी, माझी काही योग्यता नाही, माझी काही तेवढी पात्रता नाही आहे की तुमच्यासारख्या मोठ्या व्यक्तींनी माझ्यावरती असं एवढं जीवापाड प्रेम करावं. परंतु सद्गुरूंची कृपा म्हणा, संतांची कृपा म्हणा आणि ज्या परंपरेमध्ये आम्ही सुद्धा जीवन जगण्याचा प्रयत्न करत आहोत ती म्हणजे कनसुरकर फड, आणि त्या कनसुरकर फडाच्या अंतर्गतच आम्ही सुद्धा या ठिकाणी सेवा जगद्गुरु तुकोबारायाची करण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि त्याच संबंधाने आदरणीय अण्णांनी माझ्याकडे दिलेली ही सेवा आहे आणि जसं जमेल तसं थोडक्या वेळेमध्ये आपण बोलण्याचा प्रयत्न करूयात. विठला विठला एका महान भजन तपस्वीच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं ह्या महोत्सव दरवर्षी अण्णा या ठिकाणी आयोजित करत असतात आणि त्यांच्या निमित्तानं आपल्या जीवनामध्ये काहीतरी सत्कर्म घडावं, ज्ञानदान असेल, अन्नदान असेल, आपल्या पूर्वजांच्या नावानं, आपल्या वाडवडिलांच्या नावानं व्हावं हा उद्देश समोर ठेवून अण्णा हा महोत्सव आणि सगळ्या वारकरी मंडळीला या ठिकाणी निमंत्रित करून या महोत्सवाचं सुंदर असं आयोजन करता आहेत. आणि त्या महोत्सवामध्ये आजची ही सेवा आहे. त्या सेवेकरता निवडलेला अभंग आहे माझ्या जगद्गुरु तुकोबारायाचा. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून मानवी देहामध्ये जन्माला आल्याच्या नंतर आपल्या कृतीवरूनच आपलं जीवन जगामध्ये निंदनीय कसं ठरतं आणि मनुष्य म्हणून जन्माला आल्याच्या नंतरच आपल्या कृतीवरून मानवी जीवन जगामध्ये कसं वंदनीय ठरतं. निंदनीय आणि वंदनीय या दोन शब्दाचा विश्लेषण अर्थात अर्थ जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतायत. विठला विठला संबंधाने जर आपण विचार केला तर एक गोष्ट आपल्या प्रत्येकाच्या लक्षात येईल. या 84 लक्ष शरीरांमध्ये तुम्ही आम्ही जीवन जगत असताना या विश्वामध्ये असंख्य प्रकारची जीवन नांदतात, वास करतात, राहतात, जीवन जगतात. परंतु त्या 84 लक्ष शरीरांपैकी काही जीवन या जगातली आपल्याला भोगप्रधान म्हणून पाहायला भेटतात, काही जीवन या जगातली त्यागप्रधान म्हणून पाहायला भेटतात, काही जीवन या जगातली पुण्यप्रधान म्हणून पाहायला भेटतात आणि काही जीवन या जगातली कृतीप्रधान म्हणून पाहायला भेटतात. मानवी जीवन या जगामधलं कृतीप्रधान जीवन कसं आहे हे तुम्हाला मी पटवून द्यायचं आहे.
की आपल्या कृतीच्या सामर्थ्यानं मानवी जीवन जगामध्ये निंदनीय कसं ठरतं आणि वंदनीय कसं ठरतं, हा मुद्दा मला तुम्हाला पटवून द्यायचा आहे. तर या जगाच्या संबंधाने 84 लक्ष शरीरांपैकी काही जीवन ही भोग प्रधान आहेत, काही जीवन ही त्याग प्रधान आहेत, काही जीवन ही पुण्य प्रधान आहेत, आणि एक जीवन असं की ते म्हणजे कृती प्रधान जीवन जगणार एक जीवन आहे. मग कोणाचं जीवन भोग प्रधान, कोणाचं जीवन त्याग प्रधान, कोणाचं जीवन पुण्य प्रधान आणि कोणाचं जीवन कृती प्रधान. शास्त्राचा निर्वाळा तुमच्या समोर म्हणतो. शास्त्रकार म्हणतात, भोग प्रधानम पशुजीवनम तू, त्याग प्रधानम साधु जीवनम तू, पुण्य प्रधानम देव जीवनम तू, पण कृती प्रधानम नृजीवनम तू. शास्त्रकार म्हणतात की या जगामध्ये असंख्य जरी जीवन असली, त्या जीवनांपैकी भोग प्रधान जीवन जगणारा एक वर्ग आहे, तो पशुपशवादिकांचा आहे. भोगाच्या व्यतिरिक्त त्यांच्या जीवनामध्ये कुठलं स्वातंत्र्य आपल्याला पाहायला भेटत नाही. दुसरा वर्ग या जगामध्ये त्याग प्रधान जीवन जगणारा एक वर्ग आहे, आणि तो त्याग प्रधान जीवन जगणारा वर्ग आहे तो म्हणजे आमच्या संतांचा आहे, साधू लोकांचा आहे. साधूचं जीवन हे त्यागाने बांधलेलं जीवन आहे, अर्थात त्याग प्रधान जीवन हे संतांचं जीवन आहे. म्हणून नेहमी साधू महात्म्यांच्या जीवनामध्ये त्याग वैराग्य आपल्याला सहसा पाहायला भेटतं बरं का. आमचे गुरुजी तर म्हणायचे की बाबा, ज्या संतांच्या जीवनामध्ये, ज्या साधूच्या जीवनामध्ये त्याग नाही, वैराग्य नाही, अर्थात तो साधू म्हणता येणार नाही. कारण साधूच्या जीवनामध्ये त्याग हा असावाच लागतो, कारण त्यागाशिवाय साधूचं जीवन या जगामध्ये आपल्याला शोभून दिसत नाहीये. म्हणून त्याग प्रधान जीवन हे संतांचं आहे, साधूचं आहे. पुण्य प्रधान जीवन जगणारा एक वर्ग आहे, तो म्हणजे स्वर्गामधल्या देवादिकांचा वर्ग आहे. अर्थात यज्ञ यागादिक सकाम कर्म करतात, त्या सकाम कर्माच्या माध्यमातून पुण्य प्राप्त करतात, पुण्याच्या बळावरती स्वर्गाला जातात आणि स्वर्गामध्ये जाऊन पुण्यच भोगण्याचा प्रयत्न करतात. ते जीवन म्हणजे पुण्यप्रधान जीवन जगणारं स्वर्गातल्या देवादिकांचं जीवन आहे. आणि एक वर्ग आपण पाहिला होता की तो वर्ग आहे तो तुमच्या आमच्या माणसाचा, की तुमच्या आमच्या मनुष्य जीवाचा, की तो वर्ग म्हणजे कृती प्रधान जीवन जगणारा वर्ग आहे. विठला 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 कृतीने बांधलेलं जीवन म्हणजे मानवी जीवन आहे. म्हणून मानवी शरीराच्या कृतीच्या सामर्थ्यानं आपण जसं करू तशा पद्धतीने आपल्या जीवनामध्ये तशी अवस्था प्राप्त होत असते बरं का. अर्थात आमचे गुरुजी म्हणायचे की मानवी जीवन म्हणजे एक जंक्शन स्टेशन आहे, की जशी कृती शरीराच्या माध्यमातून कराल त्या पद्धतीने आपल्याला त्या गतीला, त्या अवस्थेला आपल्याला प्राप्त होता येतं. म्हणजे मानवी शरीर हे एक जंक्शन स्टेशन आहे. जसं जंक्शन स्टेशनवरून जाण्याकरता कोणत्याही दिशेला गाड्या आपल्याला भेटतात, कोणत्याही दिशेला जा, तसं मानवी शरीर हे सुद्धा एक जंक्शन स्टेशन आहे बरं का मायबाप, जंक्शन स्टेशन आहे. मग या मानवी शरीराच्या कृतीच्या सामर्थ्यानं या जंक्शन स्टेशनवरून आपल्याला पाहिजे त्या गतीला आपल्याला जाता येतं, पाहिजे त्या गतीला. मानवी शरीराच्या कृतीच्या सामर्थ्यानं आपण ठरवलं आपल्याला उत्तम गतीला जायचंय, जाऊ शकतो आपण. मानवी शरीराच्या कृतीच्या सामर्थ्यानं आपण ठरवलं आपल्याला मध्यम गतीला जायचंय, जाऊ शकतो. आणि मानवी शरीराच्या कृतीच्या सामर्थ्यानं आपण ठरवलं अधम गतीला जायचंय, जाऊ शकतो. याला गीता उत्तर देते की गीताकार वर्णन करताना म्हणतात भगवान की ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्तः मध्ये तिष्ठन्ति राजसा जगन्य गुण वृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसा. हा गीता वर्णन करताना म्हणते की ऊर्ध्व गतीला जायचंय, मध्यम गतीला जायचंय का अधम गतीला जायचंय, हा विचार या मानवी शरीराच्या कृतीच्या सामर्थ्याने करता येतो बरं का. विठला विठला किंवा तुकोबाराचे अनेक प्रमाण आपल्याला पाहता येतील. मनुष्य देह
आपल्याला कोणत्या स्थितीला जायचंय हे या कृतीच्या सामर्थ्याने आपण ठरवू शकतो. मनुष्य देह ऐसा नीद साधाल ते साधे सिद्ध करोनी प्रबोध संत पार उतरले किंवा नरदेह निदान लागले हाती उत्तम सार उत्तम गती. पुढचे शब्द लक्षात घ्या. देवची होईल मन तिथे होती तरी का चित्ती न धरावे. जोवरी देह आहे तोवरी साधन, जोवरी देह आहे तोवरी साधन, करोनी ज्ञान सिद्ध करा, सिद्ध करा, करोनी ज्ञान सिद्ध करा. जोवरी देह आहे, जोवरी देह आहे तोवरी साधन, तोवरी साधन, करोनिया ज्ञान सिद्ध करा, करोनिया ज्ञान सिद्ध करा. मायबाप, मानवी नरदेह जोपर्यंत आपल्याला मिळालाय तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये ती सिद्धता अर्थात ती अवस्था आपल्याला प्राप्त करून घ्यायची. म्हणून मानवी शरीर या कृती प्रधान शरीर आहे. मग त्या कृतीच्या सामर्थ्यानं जगामध्ये आपलं जीवन जगाला वंदनीय ठरवायचंय का जगामध्ये त्या कृतीच्या सामर्थ्यानं आपलं जीवन जगाला निंदनीय ठरवायचंय याचा विचार मात्र मनुष्य देहामध्ये आल्याच्या नंतर आपल्याला प्रत्येकाला करायचा आहे. मग काओ महाराज, आमचं जगामध्ये जीवन वंदनीय कधी ठरेल आणि जगामध्ये आमचं जीवन निंदनीय कधी ठरेल? तर त्याला वर्णन करताना तुकोबाराय सांगतात की बाबा 5 गोष्टीमुळे मनुष्याचं जीवन या जगामध्ये निंदनीय ठरतं आणि 5 गोष्टीमुळे मनुष्याचं जीवन या जगामध्ये वंदनीय ठरतं. कोणत्या 5 गोष्टी आहेत की त्या गोष्टीमुळे मनुष्य जीवन जगात निंदनीय ठरेल आणि कोणत्या 5 गोष्टी आहेत की त्या 5 गोष्टीमुळे जगामध्ये माणसाचं जीवन जगाला वंदनीय ठरेल, शिरसावंद्य ठरेल? त्या 5 गोष्टी मला तुम्ही सांगा. तर या 5 गोष्टी मी सांगणार आहे आणि बरोबर वेळेच्या आत मी तुम्हाला अभंगावरती येऊन कीर्तन सेवेला पूर्ण विराम देणार, कारण नंतर महाराज सुद्धा एक 10-15 मिनिट बोलणार आहेत. महाराजांना अशी विनंती केली आहे, महाराज सुद्धा बोलणार आहे की 10 मिनिट फक्त. मग कोणत्या 5 गोष्टी आहेत? तर मानवी जीवन 5 गोष्टीमुळे निंदनीय ठरतं. कोणत्या आहेत लक्षात घ्या. पहिली गोष्ट आहे, अहंकारामुळं मानवी जीवन या जगामध्ये निंदनीय ठरतं. दुसरी गोष्ट, मानवी जीवन जगामध्ये निंदनीय कधी ठरतं? तर आचारभ्रष्टतेमुळं मानवी जीवन या जगामध्ये निंदनीय ठरतं. तिसरी गोष्ट आहे, मानवी जीवन जगात निंदनीय कधी ठरतं? तर परमार्थामध्ये आपण आडवे आलो तर ते जीवन सुद्धा जगामध्ये निंदनीय ठरतं बरं का. चौथी गोष्ट आहे, मानवी जीवन निंदनीय कधी ठरतं? तर अंतकरण कपटी असेल, मायावी असेल तर ते जीवन सुद्धा जगामध्ये निंदनीय ठरतं. आणि 5वी गोष्ट आहे, परमार्थामध्ये येऊन आपलं जीवन जर त्या पंढरीनाथाच्या सुखापर्यंत नाही जाऊन पोचलं, कृष्ण सुखापर्यंत नाही जाऊन पोचलं, तर तुकोबाराय सांगतात ते जीवन सुद्धा जगामध्ये निंदनीय बरं का. विठ्ठल 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 एका मुद्द्याचा आपल्याला विचार करायचा आहे. पहिला मुद्दा आहे की मानवी जीवन निंदनीय का ठरतं? तर अहंकारामुळं. कारण मानवी जीवनामध्ये सर्वात घातक शत्रू जर काय असेल तर अहंकार आहे बरं का दादा. अहंकार आहे. कारण माणसाच्या जीवनामध्ये पावला पावलाला समाप्त करण्याचं काम कोण करत असेल तर तो अहंकार करतो. आणि म्हणून पहिली गोष्ट तुमच्या आमच्या जीवनामध्ये काय करायचं असेल तर तुकोबाराय सांगतात, जीवनामध्ये दुसरं काही करा की नका करू, पण त्या अहंकाराचा त्याग करण्याचा प्रयत्न करा. त्याग तरी ऐसा करा, त्याग तरी ऐसा करा, अहंकारा दौडावे, अहंकारा दौडावे. त्याग तरी ऐसा करा, त्याग तरी ऐसा करा, अहंकारा दौडावे, अहंकारा दौडावे. त्याग तरी ऐसा करा,
त्याचा अहंकार दौडावे. गणपती ऐसा करा, अहंकार दौडावे. आज महाराज समोर आहेत बरं का आपले उभे आहेत पुन्हा